बातमी महाड दुर्घटनेसंदर्भातली तब्बल 63 तासांच्या शोध मोहिमेनंतर सावित्री नदीने गिळलेली तवेरा कार आता सापडली आहे। घटनास्थळापासून 2.5 किलोमीटर अंतरावर कारचे अवशेष आढळून आले। त्यामुळे या दुर्घटनेत बुडालेल्या 2 बस आणि इतर वाहनं याच ठिकाणी असू शकतात। म्हणून तवेरा ज्या भागात आढळली आहे त्याच पात्राजवळ आता शोध मोहीम अधिक वेगाने सुरू करण्यात आली आहे। तेव्हा तब्बल 63 तास उलटून गेलेले आहेत आणि आता महाड दुर्घटनेतली तवेरा गाडी जी आहे ती सापडलेली आहे। त्याचे अवशेष 2 किलोमीटरवर सापडलेले आहेत। मात्र अजूनही ज्या एसटी बसेस 2 पडलेल्या होत्या या नदीमध्ये त्याचा अजून काही पत्ता नाहीये। या शोधकार्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत यांनी। बघूया। रोलिंग। महाड दुर्घटनेत ज्या 2 बस लापत्ता आहेत आणि काही गाड्याही लापत्ता आहेत, तवेरा आहेत आणि आता मात्र त्यातले जे काही भाग आहेत त्या गाड्यांचे ते मिळायला लागलेत। ही नेव्हीची टीम आहे बघा आणि ही नेव्हीची टीम जे भाग घेऊन आलेले आहेत एक काहीतरी पार्ट मिळालेला आहे। हा गाडीचा पार्ट आहे आणि ही नेव्हीची टीम घेऊन आली। हा आत्ता मिळालेला आहे। आत्तापर्यंत दोन्ही गाड्यांचा काही पत्ता लागत नव्हता, मात्र पाणी वाढलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता की हा कोणत्या तरी एका गाडीचा वरचा पार्ट आहे। याच्यावरून कळतंय की या गाड्या ज्या आहेत हे हॉटेल विसावा आहे, त्याच्या मागे आहे महाड जवळच आणि हा गाडीचा पार्ट है। ये गाड़ी का पार्ट है ना किसी? ये हो सकता है या तो फिर टवेरा या फिर वैगनार का पार्ट हो सकता है, जो ऊपर कैरियर रहता है। हाँ। वो वाला पार्ट हो सकता है। अच्छा, टवेरा किंवा त्या गाडीचा एखादा हा पार्ट होऊ शकतो। आणि ही नेव्हीची टीम आहे बघा। ही केव्हापासून याच परिसरात जिथे की खोल भाग आहे हा मागचा तिथे ते शोध कार्य करतात आणि या चटया सुद्धा त्या गाडीतल्या कोणत्या तरी असतील ते सुद्धा त्यांना मिळालेलं आहे। म्हणजे गाड्यांचे काही पार्ट जे आहेत ते याच परिसरात असल्याचं आता सध्या तरी दिसतंय। आणि गाड्या जरी नाही मिळाल्या तरी पावसामुळे जे पाणी वाढलेलं आहे त्या पाण्यामुळे आता काही पार्ट इथे मिळतात। आणि हा भाग जो आहे मी तुम्हाला एकदा पुन्हा हा भाग दाखवतो। हा हॉटेल विसावा जे आहे जवळच आहे एक हॉटेल विसावा, त्या हॉटेलचा मागचा भाग आहे आणि त्या मागच्या भागात जवळपास 3 किलोमीटर नंतर हा भाग सुरू होतो हॉटेल विसावाचा। आणि त्या 3 किलोमीटरच्या नंतरच्या भागात एक खोलगट भाग आहे। नदी जी आहे ती इथे खोल आहे आणि जवळपास 24 फूट खोल आहे ही इथे। आणि याच परिसरात जे आहेत नेव्हीचे लोक इथे बघतायत की इथेच त्या बस असू शकतात आणि यासाठी या परिसरात हे शोध कार्य जे आहे गेले 2-3 दिवस सुरू आहे। हे बघा, हा जो परिसर आहे इथे नदीचा खोलगट भाग आहे आणि इथेच त्या बस किंवा जी तवेरा गाडी आहे ती असण्याची शक्यता होती। आणि गेले 2 दिवस झाले नेव्हीचे लोक याच परिसरात जे आहे शोध कार्य करतात, त्यांच्याबरोबर त्यांचे ड्रायव्हर्स सुद्धा आहेत। आणि सरतेशेवटी आता एक भाग मिळालेला आहे जो कोणत्या तरी गाडीचा तवेरा किंवा कोणत्या तरी गाडीचा असण्याची शक्यता आहे। म्हणजे याच परिसरात त्या बसेस असतील आणि इथेच आता हे बचाव कार्य सुद्धा आणि त्यांना लोकट करण्याचं काम जे आहे ते चालू राहणार आहे। कॅमेरामॅन अनिलसह उमेश कुमावत, एबीपी माझा, महाड।